बघा आता पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. चा सोल्युशन करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि विद्यार्थ्यांना लिंक शेअर करायचं. बघा 81 बरोबर 27 चा घात x, तर x ची व्हॅल्यू काय आलं लक्षात. आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे 81 हा कोणाचा वर्ग आहे, 9 चा वर्ग बरोबर. याला अशा प्रकारे लिहू शकतो आपण. 27 हा कोणाचा घात आहे, 3 तिरी 9 तिरी 27 म्हणजे 3 चा घात 3 आहे, 3 चा घात 3, 3 तिरी 9 तिरी 27 त्याचा घात x. आता इथं 9 आहे, इथं 3 आहे, तर इथं पण 3 असायला पाहिजे बरोबर. म्हणजे हा 9 कोणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग त्याचा वर्ग बरोबर बरोबर. 3 चा घात 3 त्याचा वर्ग त्याचा घात x बरोबर. मग आता बघा 2 चा वर्ग 2 चा 2 गुणिला 2 म्हणजे 4 म्हणजे 3 चा घात 4 बरोबर 3 चा घात 3 1 3x. बेस समान आले मग 4 बरोबर 3x, तर 4 भागिला 3 बरोबर x. तर x ची व्हॅल्यू किती आली 4/3. आपला आंसर किती आला 4/3. सिंपल क्वेश्चन है. इसको सिर्फ सॉल्व करने के लिए दिमाग लगता है, उसको किस तरीके से सॉल्व करते वो ट्रिक आपको पता होना चाहिए, रूल्स और रेगुलेशंस पता होना चाहिए. एक बार पूरे रूल्स अगर आपको पता है तो आपका आंसर जरूर आएगा. समझ में आया. आपको अगर समझ में नहीं आया होगा तो वीडियो को फिर से रिवाइंड करिएगा, फिर से देखिएगा. अगर सच में आपको अच्छा लगे तो एक लाइक करके वीडियो को शेयर करिएगा, ठीक है, और सब्सक्राइब जरूर करिएगा.